सध्या आपण नवी मुंबई महानगरपालिकेच्या सिऊड्स विभागातील सेक्टर 50 जुने 50 या सीबीएसई शाळेमध्ये उभे आहोत। या सीबीएसई शाळेची महती ही सर्वदूर पसरलेली आहे, परंतु या महतीच्या पाठीमागेही एक कहाणी आहे, स्टोरी आहे, एक सक्सेस स्टोरी आपण बोलू शकतो आणि ती आहे इथले जे स्थानिक नगरसेवक आहे विशालजी डोळस त्यांची। आणि ह्या शाळेची इमारत तुम्ही बघता आहे भव्य दिव्य। या शाळेची उभारणी, या शाळेचा प्रस्ताव, या शाळेचा आतापर्यंतचा जो प्रवास आहे तो प्रवास आतापर्यंत कसा आला, या यशा पाठीमागे जे काही विशाल डोळस यांचं जे काही प्रयत्न लागलेले आहेत त्यांच्या नेत्यांचे, हे सर्व आज आपण जाणून घेणार आहोत। तर मी कॅमेरामॅनला सांगेल की आता आपण शाळेमध्ये जाऊ आणि माझ्यासोबत इथे विशालजी डोळस आहेत जे इथले स्थानिक नगरसेवक आहेत। विशालजी, मला सांगा की सीबीएसई शाळा तर ही तुम्ही बांधली चांगली, परंतु ह्या विभागामध्ये याची किती गरज होती पहिली गोष्ट तर, आणि इथला जो जनता आहे किंवा फॅमिली आपण बोलू शकतो सिऊड्स मधले 2 किलोमीटरच्या रेडियस मधले किंवा 3 किलोमीटरच्या रेडियस मधल्या या शाळेच्या, तर हा कोणत्या आर्थिक परिस्थितीमधले, म्हणजे आपण बोलतो ना एक इकॉनॉमिकल क्लास कोणता आहे हा, याच्याविषयी तुम्ही काय माहिती द्याल? म्हणजे सर्वांनाच माहिती आहे नवी मुंबईमध्ये की ही जी कॉलनी आहे यातला 90% भाग जो आहे हा शिडको कॉलनीतला भाग आहे आणि अल्प दरातील घरे या ठिकाणी लोकांनी खरेदी केली आणि त्यामुळे ही कॉलनी निर्माण झालेली आहे। आणि त्यामुळेच या विभागामध्ये राहणारे लोक जे आहेत मध्यमवर्गीय आणि लोअर मिडल क्लास आणि अपर क्लास असतील ते बोटावरती 1-2%, 3% अशा प्रमाणात असतील, परंतु मोस्टली जी लोकं आहेत ही चाळीतून आलेली आहेत, काही आपल्या झोपडपट्टीतून सुद्धा आलेले आहेत आणि काही लोक पूर्वीपासूनच नवी मुंबईत राहणारे आहेत ते सुद्धा इकडे आलेले आहेत। परंतु जास्तीत जास्त भाग हा शिडको वसाहतीतील असल्यामुळे या ठिकाणी मध्यमवर्गीय लोक जास्त राहतात आणि याची गरज यासाठी होती या शाळेची, कारण आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी एक ट्रेंड सुरू होतं की लोक अनुकरण करतात। या ठिकाणी सीबीएसई शाळा होती, डीएव्हीची होती, डीपीएसची होती आणि पोद्दारची होती, डॉन बॉस्कोची होती। बाकी इतर शाळांची तुलना करता डीएव्हीची फीज थोडी कमी होती, परंतु आता मधल्या काळामध्ये लोकांची कंडिशन एवढी खराब होत गेली, म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही बोलू शकता वर्षानुवर्षे वाढणारी फी जी आहे, इकडच्या लोकांचं इन्कममध्ये काय असा फारसा बदल झालेला नाही आहे, परंतु फीजमध्ये दरवर्षी वाढ होते आणि हे मूळ कारण होतं की या ठिकाणी पर्याय हवा होता लोकांना। त्यामुळे मला असं वाटलं की या ठिकाणी सीबीएसई शाळा होणं गरजेचं आहे। लोकांना डीएव्ही नाही परंतु त्याच बोर्डाच्या शिक्षणातून म्हणजे अभ्यासक्रमातून शिक्षण घ्यायला मिळेल, एक मानसिक समाधान असतं की बाबा आम्ही डीएव्हीत नाही शिकलो परंतु त्याच ज्या पद्धतीचं शिक्षण डीएव्हीमध्ये देतं तसं पद्धतीचं शिक्षण या ठिकाणी सुद्धा आम्हाला घेता येईल, ह्या हेतू पुरस्कृत आपण या ठिकाणी ह्या सीबीएसई शाळेची मागणी केली होती। तुम्ही सांगितलं आता की महानगरपालिका म्हणजे ही शाळेच्या अवतीभोवती किंवा या विभागामध्ये ऑलरेडी सीबीएसईच्या माध्यमाच्या शाळा होत्या आहेत, म्हणजे ते वर्षानुवर्षाच्या अगोदरच्या असतील, मग तिकडचे शैक्षणिक शुल्क असं न परवडणार होतं का, किंवा त्या शैक्षणिक शुल्काविषयी काही प्रॉब्लेम्स होते का? कारण की आम्ही वारंवार बघितलं इथं आंदोलनं होतात या सिऊड्समध्ये या खाजगी शाळांच्या विरोधामध्ये, तर त्याचा काही प्रभाव या सुरू करण्या पाठीमागे होता का? नेमका फरकच आहे ना, भौगोलिकरित्या बघितलं जरी सुद्धा हा जो विभाग आहे आणि सिऊडमधले इतर विभाग जर बघितले, ज्या खाजगी इमारतीमध्ये लोक राहतात त्यांचे जॉब आणि इकडचे लोक जे आहेत खाजगी स्वरूपातील एवढ्या मोठ्या पदावरची लोक या ठिकाणी काम करत नाही, बीएससी बीएमसी त्यापेक्षा अजून काही स्वतःचे स्वयंरोजगार असतील, आपण बघतो फेरीवाले ह्या ठिकाणी आहेत, रिक्षा चालकसुद्धा आहेत ह्या ठिकाणी। तसं इतर विभागामध्ये नाही, इतर विभागामध्ये ज्या शाळा आहेत डीपीएस आहे, पोदार आहे, डॉन बॉस्को आहे, त्याच्या आजूबाजूची जी वस्ती आहे त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की अपर क्लास लोक राहतात किंवा मिडल क्लास लोक राहतात ज्यांना ती फी परवडते। परंतु मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी राहत असलेली लोक यांची परिस्थिती अचानक बदलू शकत नाही, म्हणून या ठिकाणी पर्यायाने सीबीएसई शाळा होणं या ठिकाणी गरजेचं होतं आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून गरजेचं यासाठी होतं तर लोक आपली मुलं काढून इतर ठिकाणी करावे असेल किंवा नेरुळ असेल या ठिकाणी जायला तयार नव्हते आणि त्यांना पर्याय म्हणून या ठिकाणी तशाच प्रकारची शाळा उभं राहणं खूप गरजेचं होतं। म्हणजे थोडक्यामध्ये असं बोलू शकतो की चतुर्थ आणि तिसरी श्रेणी ह्या कुटुंबातील म्हणजे या प्रकारमध्ये काम करणारी लोक इथे राहतात, वास्तव्य करतात आणि त्यांच्याही मुलांना सीबीएसई किंवा इंग्लिश मीडियम मधून चांगल्या दर्जाचं शिक्षण प्राप्त व्हावं, ते पण म्हणजे
आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना सुद्धा आणि मध्यमवर्गीय लोकांना सुद्धा अगदी हे समोर ठेवून तुम्ही थोडक्यामध्ये सीबीएसई शाळा सुरू करण्यासाठी तुम्ही थोडा प्रयत्न केलात. अगदी बरोबर. आणि त्या म्हणजे महत्वाचं कारण हेच आहे की आता जी फीस बघितली तुम्ही, एव्हरेज 4,000 रुपये प्रति महिना प्रत्येक शाळेमध्ये आहे. डॉन बॉस्कोमध्ये आहे, DPS मध्ये आहे 4 ते 5, पोद्दारमध्ये 4 ते 5 जर प्रति महिना फीज आहे. DAV मध्ये जर बघितलं कम्पॅरेटिव्हली 2,000-1,800 या दरम्यान आहे ती फीज. आणि हा जो आकडा आहे हा वाढत चाललेला आहे आणि वाढत राहणार आहे. म्हणजे जो नियम आहे, जो आपला शिक्षण मंडळाचा नियम आहे की प्रत्येक 2 वर्षानंतर फी वाढ करायची, हे वाढत राहणार. तर तशा प्रकारचं इन्कम ह्या लोकांचं वाढेलच असं नाही आहे. कुटुंब वाढलेलं आहे आणि त्यामुळे जबाबदारी वाढलेली आहे आणि म्हणूनच ही शाळा खूप गरजेची होती. थोडक्यामध्ये शैक्षणिक शुल्क ज्या गतीने वाढतंय त्या गतीने लोकांचा पगार वाढत नाही असं तुम्हाला म्हणायचं नाही वाढत हा ना. आणि त्यामुळे याच्या शाळेची खूप गरज होती महानगरपालिकेची. अजून एक महत्वाची गोष्ट की जेव्हा ही शाळा सुरू करण्यासाठी किंवा प्रस्ताव तुम्ही जेव्हा सादर केला महानगरपालिकेमध्ये, प्रशासनाला पटलावर आला महासभेमध्ये, तेव्हा काही वादविवादही झाले होते. नक्की त्याच्या मागचं कारण काय तुम्ही सांगाल? म्हणजे मी स्वतः सभागृहामध्ये होतो तेव्हा, म्हणजे आम्ही वृत्तांकन होतो, आम्ही बघितलं तुम्ही भांडताना सातत्याने. नक्की विषय काय होता? ज्यावेळेस मी सभागृहामध्ये आलो त्यावेळेस ही शाळा इमारत बनून तयार होती. परंतु त्यावेळेस जो शिक्षण विभाग असेल, प्रशासन असेल, त्यांना या ठिकाणी शाळा सुरू करण्यात रस नव्हता. त्यांना असं वाटलं हा सेक्टरचा भाग आहे, गावचा भाग नाही आहे, त्यामुळे विद्यार्थी इकडे उपलब्ध होणार नाही आहे. त्याशिवाय काही अधिकाऱ्यांचं या ठिकाणी वेगळं धोरण होतं. इथे ETC केंद्र सुरू करण्याचं त्यांचा प्रयत्न होता. तशा प्रकारचं फिडिंग त्यांनी त्यावेळेस तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंडे यांना केलं होतं की इथे ऑलरेडी 3-4 शाळा आहेत, लोक पैसेवाले आहेत, त्यामुळे इथे शाळा सुरू होणार नाही, चालणार नाही, शाळा बंद होईल कालांतराने. परंतु मी या ठिकाणी राहत असल्या कारणास्तव मला वस्तुस्थिती माहीत होती, लोकांची परिस्थिती काय माहीत होती, वारंवार फी संदर्भात येणाऱ्या तक्रारी मला माहीत होत्या. म्हणून मी त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस आयुक्तांना असेल, प्रशासनाला असेल सांगण्याचा प्रयत्न करत होतो की बाबा आम्हाला या ठिकाणी CBSE शाळेची गरज आहे, इंग्रजी माध्यमाची गरज आहे. इकडचे लोक लोअर मिडल क्लास आहेत, त्यांना फीस परवडत नाही DAVची. आणि मला वाटतं त्यावेळेस तो लढा सुरू झाला. तुकाराम मुंडेंच्या काळापासून हा लढा आम्ही लढला. म्हणजे माझ्यासोबत नागरिक असतील, सहकारी असतील माझे, सभागृहामध्ये वेळोवेळी आपण तो प्रश्न उपस्थित केला. सभागृहात त्यांचा प्रस्ताव जो होता ETC केंद्राचा तो आपण हाणून पाडला आणि त्यामुळेच म्हणजे मेजॉरिटी असल्या कारणास्तव आम्ही त्यांचा प्रस्ताव होऊ दिला नाही आणि शाळेचा प्रस्ताव आम्ही पुढे ढकलला. थोडक्यामध्ये प्रशासनाला गरिबांची पोरं किंवा मध्यमवर्गीयांची पोरं CBSEचं शिक्षण घेऊ नये यासाठी थोडं प्रचार वाढा होतं की एक गोष्ट होऊ नये, असं तुम्हाला वाटतं का कुठेतरी? नाही, कसं असतं की प्रशासनाला नेहमी वाटतं आम्ही जे सांगू तसं व्हावं. ओके. लोकप्रतिनिधीचं त्या तेवढंच ऐकावं, गटर वॉटर मीटर त्याच्या पलीकडे आपण लोकप्रतिनिधीचं ऐकायचं नाही. एखादी जी म्हणजे मोठी धोरणात्मक गोष्ट असते ते प्रशासनच करणार. म्हणजे आम्हाला सगळं कळतं आणि लोकप्रतिनिधींना कळत नाही. तर असा त्यांचा गैरसमज जो होता पोरा असं थोडक्यामध्ये, तो गैरसमज होता, तो आज दूर झालेला दिसतोय. नवी मुंबईमध्ये ही शाळा महानगरपालिकेची आज कुठे स्टँड करते ही स्वतः नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारीच सांगितलं. ते MCZचा पण काहीतरी इश्यू होता, कारण की तुम्ही कॅमेरामॅनला पण सांगायचं थोडं दाखवायला, इथं थोडं कोस्टल हे सर्व मँग्रोज आहे. MCZचा पण इथं इश्यू होता, त्याच्याविषयी थोडा म्हणजे प्रॉब्लेम काय होते असं मी ऐकलं की बांधकामामुळे तेव्हा वर्क ऑर्डर पण झाली, पण बांधकामाला कुठेतरी काही तक्रारी दाखल झाल्या आणि मग त्याला थांबवणं झालं, काही राजकारणी झालं असं मी ऐकलं. नक्की ते काय होतं? म्हणजे हे नागरिकांनाही कळू दे, कारण की नागरिक ह्याच्यापासून म्हणजे विलिप्त असतात. म्हणजे लोकप्रतिनिधी किती फाईट करतो, त्यांना काय वाटतं नुसतं प्रस्ताव बनवायचा आणि देऊन टाकायचा आणि प्रशासन मान्य करतं, पण त्याच्या पाठीमागचं राजकारण, त्याच्यामध्ये त्रास हा नागरिकांना पण माहिती पडू दे, म्हणून मी हा प्रश्न विचारतोय. नक्की MCZचा काय मुद्दा होता? विषय हा होता की जेव्हा शाळा इमारत बांधली गेली, बांधण्याच्या आधी MCZMA या विभागाची परवानगी घेतली पाहिजे असं इकडच्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना माहीतच नव्हतं, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि खरं तर तो नियम आहे महाराष्ट्र शासनाचा. म्हणजे थोडा जरी भाग जर आपण तो दाखवला, याच्यामध्ये ग्रीन झोनमध्ये दाखवला किंवा मँग्रोजमध्ये दाखवला, तर त्याची पूर्व परवानगी महाराष्ट्र शासनाकडनं घेतली जाते. तर त्या अंतर्गत काही RTI कार्यकर्त्यांनी याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं. मग ते कशासाठी घेतलं, काय कारणास्तव घेतलं ते त्यावेळेस प्रशासनाला माहीत असतील काय कारणं असतील. परंतु प्रशासन याच्यामध्ये फेल ठरलं की जे ऑब्जेक्शन त्यांनी घेतलं वेळोवेळी त्याचा पाठपुरावा करून ते पटकन ओढून टाकणं आणि मंत्रिमंडळाला त्याची गरज दाखवणं. खरं तर ते लोक ह्या ठिकाणी शाळा का सुरू करायला पाहिजे हे त्यांनाच कळतं. खरं तर लोकप्रतिनिधी
आणि प्रशासन याच्यामध्ये हा फरक आहे. लोकप्रतिनिधी हा हृदयापासून त्याच्या मनापासून प्रयत्न करतो, त्या ठिकाणच्या गरजा जाणतो, कारण तिकडच्या लोकांना तो भेटलेला असतो, ॲटमॉस्फिअर त्याने पाहिलेला असतं. म्हणूनच हा जो ढाचा बनलेला आहे लोकशाहीचा, त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधीचा पाठ हा यासाठी महत्त्वाचा आहे. आणि त्यावेळेस काही चुका प्रशासनाकडनं झाल्या असतील, त्यांनी परवानगी घेतली नव्हती, म्हणून त्याच्यावरती स्टे आला आणि स्टे आला, ते बांधकाम थांबलं. परंतु नंतर कोर्टाने रिलीफ केलं, कारण ही शाळेसाठी गोष्ट होती. दुसरा विशेष भाग म्हणजे हा MCZD एक मोडत नाही, पण हे जे आहे मॅनमेड आहे, हे जे तळं जे आहे हे मॅनमेड याला म्हणतो आपण, नैसर्गिक नाही आहे, अनैसर्गिक आहे. सिडकोच्या जर डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये पाहिलं तर हा एक विषय झोन म्हणून हा घोषित आहे. परंतु काही लोकांनी म्हणजे आपण जो म्हणतो की काही लोकांनी दाखवायचा प्रयत्न केला की बाबा हा इथे मँग्रोव्ह आहे तयार झालेले, खारफुटीचं पाणी इकडे येतं म्हणून त्यामुळे काही खारफुटी तयार झाल्या, त्या खाडीचं पाणी इथपर्यंत यायचं, काही खारफुटी तयार झाल्या आणि त्या अंतर्गत बाबा खारफुटी वाचली पाहिजे, रक्षण केलं पाहिजे, संरक्षण केलं पाहिजे, अशा पद्धतीचा दावा न्यायालयात काही लोकांनी चालवला आणि दुर्दैवरित्या काही वर्ष चालला तो. परंतु नंतर त्याच्यामध्ये यश आलं प्रशासनाला आणि त्यानंतर मला वाटतं शाळा परत सुरू झाली. थोडक्यात शिक्षण जिंकलं, विद्या जिंकली त्या सर्व शिक्षण खोट्या गोष्टींसमोर. शिक्षण जिंकलं. ह्या इमारतीचं चमा ठीक आहे, आता तुम्ही म्हणजे इमारत तुम्ही उभारली आणि मग त्याच्यानंतर आता CBSE स्कूल म्हणल्यावर थोडं ॲडव्हान्स आणि थोडं हायफाय थोडी गोष्टी येतात. म्हणजे जे प्रायव्हेट स्कूलमध्ये CBSEला येतात त्या सुविधा, सेवा सुविधा या महानगरपालिका शाळेमध्ये पण मिळू देण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले? कारण की बघा, CBSE शाळा ही वेगळं एक जग आहे. आपल्या मराठी माध्यमाच्या शाळा आणि CBSE शाळामध्ये खरंच खूप फरक आहे. आणि कितीही टाळलं लोकांनी, म्हणजे दुर्लक्ष केलं, सांगितलं नाही, नकारात्मक भूमिका घेतली, परंतु माहिती की CBSE शाळा आणि साधी महानगरपालिका शाळेच्या खूप जमीन आसमानाचा फरक आहे. तर त्याच प्रकारचा ॲटमॉस्फिअर जो खाजगी शाळेमध्ये आहे CBSEच्या वेगवेगळ्या, तोच ॲटमॉस्फिअर इथं तयार व्हावा किंवा इथं निर्माण व्हावा यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले? निश्चितपणे मला असं वाटतं की जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे महानगरपालिका शाळांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन लोकांचा होता तो पूर्णपणे मोडीत काढण्याचा प्रयत्न हा सुरुवातीपासूनच होता. त्यामुळे ही इमारत बनून तयार होती. मी जेव्हा आलो तेव्हा तुम्हाला सांगतोय, मी त्याचं हस्तांतरण झालं नव्हतं, थोडंफार काम बाकी होतं आणि मी आल्यानंतर ते पूर्ण झालं. रुटीनचं काम होतं ते पूर्ण झालं. पण जेव्हा मी आलो तेव्हा फक्त एक कोऱ्या भिंती होत्या या ठिकाणी. प्रयत्न केला आपण थीम पेंटिंगच्या माध्यमातून, म्हणजे जो निधी मिळतो आम्हाला, की पहिल्यांदा असं होत असेल की प्रभाग निधी आम्ही शाळेला वापरला. तर त्यामुळे या ठिकाणी आम्ही सगळ्यात पहिलं खाजगी शाळांचं कंपॅरिझन त्याच्या पलीकडे जाऊन करण्याचा प्रयत्न केला. हे जे ब्लॅकबोर्ड आहेत आपले ते आपण डिजिटल करून घेतले, म्हणजे टच स्क्रीन म्हणतो ना आपण, टच. म्हणजे तुम्हाला इतर कशाची चॉकची गरज नाही, काही नाही, काही नाही, आपल्या मोबाईल सारखे. ॲडव्हान्स पद्धतीचे आपण त्यांना ब्लॅकबोर्ड दिले, बोर्ड दिले आपण त्यांना. त्यानंतर सगळे तुम्ही क्लासरूम पाहिलं आता, तर आपण जाता बघूया. क्लासरूम पण आपण तसेच बनवले, जे आपण चाइल्ड फ्रेंडली म्हणतो. आपण मुलांना त्या ठिकाणी एक उल्हास निर्माण होईल असं कोणत्याही प्रकारचं, मला वाटतं ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी त्यांना वाटणार नाही की आपण कोणत्यातरी पालिकेच्या शाळेमध्ये शिकतोय. एक जिवंतपणा या शाळेमध्ये असेल, म्हणून थीम पेंटिंग जागोजागी गेली. आपण पाहू शकता की पहिल्या जेव्हा शाळा सुरू नव्हती तेव्हा आम्ही ही पेंटिंग करायला घेतली की अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी पाहिजे शाळा सुरू व्हायच्या आधी. म्हणजे तो प्रस्ताव आपण महासभे प्रभाग समितीच्या माध्यमातून, नगर समितीच्या माध्यमातून पूर्ण केला. आणि मला वाटतं पहिल्या 2 लाखाची काहीतरी फाईल होती त्या ठिकाणी. त्यामध्ये भरपूर आपण हॉलमध्ये असेल, इकडे असेल, अशा प्रकारचे पेंटिंग करून ठेवले. त्यामुळे जिवंतपणा या शाळेला आला. आणि असं वाटलं की बाबा काहीतरी चांगल्या पद्धतीची शाळा या ठिकाणी सुरू होणार आहे. आता मला सांगा की हे तर तुम्ही सांगितलं थीम पेंटिंग किंवा ह्या सर्व गोष्टी आपण केल्या, पण येणाऱ्या दिवसांमध्ये पण अजून काहीतरी ॲडव्हान्स, म्हणजे ठीक आहे हे टचस्क्रीन आहे, सर्व गोष्टी आहेत, पण ह्याच्यापेक्षा ॲडव्हान्स व्हावं. म्हणजे आता आपण बघतो की जसं राज्यसभेमध्ये, लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये जे इयरफोन असतात, हेडफोन असतात मुलांना, म्हणजे शिक्षकांचा आवाज तिथपर्यंत जात नाही, तर मुलांना मग स्पीकर सिस्टम, सराउंडिंग स्पीकर सिस्टीम किंवा हेडफोन्स यासारख्या गोष्टी किंवा टॅब्स घरी गेल्यानंतर, जसं हे आहे त्या हिशोबाने मुलांना घरी गेल्यावर पण टॅब्समध्ये पण रिव्हिजन करण्यासाठी असं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरण्याचा काय तुमचा मानस आहे का पुढे? मी तुम्हाला यामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट सांगेल की ह्या तर गोष्टी तुम्ही सांगितल्याच मला, त्या विषयावरती आपण येऊच, पण फक्त आपण त्याला जे दिसतं आपल्याला, म्हणजे आपण त्याला म्हणतो ना व्हिज्युअल, ते फक्त दिसण्यापुरतंच आपण त्याला ॲडव्हान्स ठेवलं नाही आहे. ह्या ठिकाणी आपण महानगरपालिकेमध्ये जे जुने नियम होते
या ठिकाणी 10वी पास सुद्धा शिक्षक प्री प्रायमरीला चालत होत्या. ते आपण पूर्ण महासभेत जी शाळा सुरू करण्याची ठराव आला होता प्री प्रायमरी आणि म्हणजे नर्सरी ज्युनियर सिनियर, त्या ठरावामध्ये आपण खास करून नमूद केलं होतं की या ठिकाणी जे शिक्षक आहेत ते वेल क्वालिफाईड 12+ 12+ ज्यांचं इंग्रजीवर प्रभुत्व आहे, त्याशिवाय त्यांनी त्या संदर्भातील कोर्स ECCET सारखे कोर्स पूर्ण करायला पाहिजे अशा प्रकारचा ठराव त्या ठिकाणी आपण महासभेत मंजूर करून घेतला. त्यामुळे पूर्वी असणारे जे शिक्षक होते ते शिक्षक आपोआप त्या नियमात बाद झाले. आता ॲडव्हान्स टीचर आले, चांगल्या पद्धतीचे इंग्रजीवर प्रभुत्व असणारे आणि भविष्यामध्ये एक चांगलं असं फ्युचर घडवणारे शिक्षक या ठिकाणी आता गेल्या 2 वर्षापासून कार्यरत आहेत. ह्या गोष्टीसुद्धा आपण या ठिकाणी बदल करून घेतल्या आणि तेच कारण आहे महत्त्वाचं की आज आपण जी परिस्थिती बघतोय शाळेबाबत, जो CBSE शाळेकडे लोकांचा वाढत असलेला आपण जो ओघ बघतोय, ओढ जी लागलेली आहे ह्या शाळेमध्ये ॲडमिशन घेण्यासंदर्भातील, आपण बघत असाल क्लासरूमपासून तर टीचर्सपर्यंत एक चांगल्या प्रकारचं वातावरण देण्याचं प्रयत्न आपण या ठिकाणी केला. जास्तीत जास्त निधी शाळेसाठी आपण वापरलेला आहे. प्रभाग निधी असेल, नगरसेवक निधी असेल, त्यासाठी आपण वापरलेला आहे. या ठिकाणी थोडक्यामध्ये शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी तुम्ही शिक्षकांचा दर्जा पहिले वाढवलेला, शिकवण्याचा दर्जा वाढवला आणि आता टेक्नोसेवीकडे तुम्ही नक्की जाणार भविष्यामध्ये. टेक्नोसेवी थोडे विद्यार्थी व्हायला पाहिजे किंवा या सर्व गोष्टीला यासाठी प्रयत्न करा. आणि टॅबलेट जो तुम्ही मगाशी उल्लेख केला आहे की हेडफोन असेल, टॅबलेट असेल, टॅबलेट आम्ही पहिल्या वर्षी पण वाटलेले आहे या ठिकाणी या शाळांमध्ये. तर ही बाब तर आमच्यासाठी काही नवीन नाही आहे, पण याच्यापेक्षा सुद्धा काही ॲडव्हान्स गोष्टी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतील, ज्या खाजगी शाळांमध्ये पण नसतील. जास्तीत जास्त निधी या ठिकाणी जर मी नगरसेवक पुन्हा झालो तर नगरसेवक निधीच्या माध्यमातून, जर नगरसेवक नाही झालो तर आमदार निधीच्या माध्यमातून, नाहीतर खासदार निधीच्या माध्यमातून या ठिकाणी आणून ते काम आमचं पूर्ण करून घेणार, हा माझा या ठिकाणी प्रयत्न राहील. At our school, we have a special program called the C Learning Program, which is nothing but the socio-emotional and ethical learning curriculum that is designed by the Emory University, which is actually the brainchild of His Holiness Dalai Lama. So this curriculum provides children with the opportunities to know themselves, to know the relationships that they share with the others, and to develop a very compassionate attitude in the world. So this is what we are focusing at along with academics and give it a vital importance in the school curriculum. So all the experiences that children have within the school campus are designed in such a manner that they develop a lot of humanitarian values and are more compassionate global citizens when they grow up. Apart from this, we also have equal emphasis laid out on special remedial sessions that would be given to children who struggle with phonics and with language barriers, so that they can come up to the grade level and they develop their confidence while they are speaking in English. So this is another part of the curriculum that we have. Apart from this, sports and clubs also play a very important role. So we do have enough sports facilities and clubs which allow children to explore different facets of education and training. Like maybe for a month they are exposed to music, another month maybe for drama and theatre experience, maybe yoga club. So there are a variety of opportunities for children to experience different activities and hone their skills, and also to understand where their actual interest lies in. So these are few important factors of our timetable that enables children get a complete schooling experience in school. आम्ही खूप भाग्यवान समजतो की ही नवी मुंबईमधील CBSE ची स्कूल आहे. त्याच्यामध्ये आमच्या मुलांना खूप नवीन नवीन ॲक्टिव्हिटी घेतात, खूप छान छान प्रोत्साहन देतात. असं एक आठवड्याचं एक यांचं फंक्शन पण असतं, असेंब्ली बोलतात त्याला. त्याच्यामध्ये पोरांना स्वतःहून कसं ग्रो व्हायचं, म्हणजे माईक देतात त्यांच्या हातामध्ये, त्यांना बोलायला सांगतात, न्यूज सांगायला सांगतात किंवा डान्स करायला सांगतात. त्याच्यामुळे पोरांचं अजून पोरं ग्रो होत आहे छान छान. खूप छान आहे CBSE ही जी स्कूल आहे ना, त्यांची ॲक्टिव्हिटी खूप छान आहेत, शिक्षक पण खूप सुंदर आहेत, खूप आम्हाला सपोर्टिव्ह करतात. आमच्या मुलांना पण खूप प्रोत्साहन देतात प्रत्येक याच्या बाबतीत.
भाई एक प्रश्न राहिला की म्हणजे मगाशी जो सुरुवातीला विचारणार होतो तो राहून गेला की सीबीएसई शाळाच का, म्हणजे महानगरपालिकेची सेमी इंग्लिश शाळा सुद्धा होती, मराठी माध्यमाची शाळा पण होती, म्हणजे आता मराठी वाचवा मराठी घडवा त्याच्या मराठी सेमी इंग्लिश इंग्रजी माध्यम पण आहे, पण सीबीएसई शाळाच काय, म्हणजे म्हणतात ना लोक की इंग्रजीला खूप मोठा विरोध होतो असं लोक बोलत असतात. मग सीबीएसई शाळाच का, कारण की पूर्ण इंग्लिश मध्ये असेल, पूर्ण इंग्लिश लँग्वेजचा वापर असेल या शाळेमध्ये, सीबीएसई शाळाच का चालू करा असं वाटलं तुम्हाला या इमारतीमध्ये? खरं ज्या ठिकाणी आपण राहतो ना त्या ठिकाणचं ॲटमॉस्फिअर खूप मॅटर करतं. ज्या ठिकाणी जी लोक राहतात, मगाशी पूर्वी ह्या प्रश्नावरती मी अगोदरच बोललो होतो की लोकांचं असं मत झालं होतं की DAV मध्ये शाळा शिकणारी मुलं जी आहेत हे खूप पुढे जातात, किंवा ज्या प्रकारचं शिक्षण त्या ठिकाणी शिस्तबद्धता आहे लोकांनाही पहिल्यांदा पाहायला मिळेल. कारण मुंबईमध्ये शाळा होत्या, उपनगरामधील शाळा असतील, त्यांच्या व्यवस्थापनामध्ये आणि इकडच्या व्यवस्थापनामध्ये जमीन आसमानचा फरक होता. त्यामुळे इकडचं व्यवस्थापन जे आहे ते भावून टाकणारं होतं, इकडे दीपक होतं, आणि तशा प्रकारचं ॲटमॉस्फिअर सुद्धा या ठिकाणी आपल्या लोकांना मिळावं या भावनेतून. त्याशिवाय त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा मी पहिल्यांदा तुकाराम मुंढेंना भेटलो आणि त्यांना म्हटलं सर इकडे आपल्याला महानगरपालिकेची इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करायची आहे, त्यावेळेस त्यांचं पहिलं उत्तर असं होतं की या ठिकाणी 4-5 शाळा असल्या कारणास्तव शाळेला प्रतिसाद तसा मिळणार नाही, आणि म्हणून या ठिकाणी UTC केंद्र आम्ही सुरू करण्याचा प्रस्ताव आम्ही आणत आहोत. विद्यार्थ्यांची उपलब्धता होणार नाही हा त्यांचा सुद्धा एक वेळेस ग्रह झाला होता, परंतु तो मोडीस काढण्याकरता मग कशा प्रकारे लोक जास्तीत जास्त लोक याकडे जुळतील आणि कशा पद्धतीने DAV ची शाळा फी नाही परवडल्यानंतर आपल्याकडे दुसरा ऑप्शन काय राहणार आहे, ही वेळोवेळी खंत होती. कारण फी जो विषय होता, फी वाढ किंवा फी भरण्याचा विषय असेल, हे मुख्य कारण होतं. वारंवार अशा लोकांच्या तक्रारी यायच्या की बाबा फी नाही भरली म्हणून पत्र आलं, फी नाही भरली म्हणून नोटीस आली खाजगी शाळांमधनं. मग अशा वेळी पर्याय काय करायचा? काही लोकांचा पालक होते, ज्यांना पालक नाही त्यांच्या फी मध्ये थोडीशी कपात व्हायची, ज्यांच्याकडे दोन्ही पालेले जिवंत आहेत परंतु त्यांना कोणत्या प्रकारे सूट मिळत नव्हती. मग अशा परिस्थितीमध्ये कुठे जायचं, त्यांनी नेरूळच्या बाहेर जायचं, कुठे जायचं हा विषय एक होता. मग CBSE शाळा सुरू केल्यानंतर या ठिकाणी तशा प्रकारचा सेम प्रतिसाद आपल्याला मिळेल या अनुषंगाने, आणि त्यावेळेस झालेल्या तुकाराम मुंढेच्या भेटीनंतर आपण हा निर्णय घेतला की या ठिकाणी आपण CBSE शाळा सुरू करायला पाहिजे. मी एक रिस्क घेतली थोडक्यामध्ये. हो, ते रिस्क पहिल्या वर्षी तुम्हाला प्रतिसाद कसा भेटला, म्हणजे ती रिस्क तुम्ही घेतली कारण की प्रशासनाचे एक उच्च कमिशनर आयुक्त होते, तुकाराम मुंढे सारख्या व्यक्तीला चॅलेंज करायचं आणि ते चॅलेंज घेतला निर्णय जो आहे तो खरा आहे हे पण करून दाखवायचा, तो तुम्ही पूर्ण कसा केला? नाही, त्या ठिकाणी समोर कोण व्यक्ती आहे किंवा कोण नाहीये याचा कधी मी विचार केलाच नाही. कारण तुकाराम मुंढेंच्या बाबतीमध्ये थोडं सर्वांना माहिती आहे, प्रशासनामध्ये थोडा भीती होती किंवा ते ऐकत नव्हतं, ते निर्णय बदलायचे नाही, स्वतःचे हेकेखोरपणा त्यांच्यामध्ये असायचा, हेही सर्वांना माहिती आहे. घाबरण्याचं कारण ते त्या अधिकाऱ्यांना माहित असेल, लोकांना माहित असेल ते काय घाबरतात. माझ्या पुढे उद्देश जो होता, माझा जो ध्येय जो होता तो इकडच्या लोकांच्या साठी काहीतरी करण्याचा होता, आणि तो ध्येय पूर्ण करत असताना समोर कोणी जरी असलं तर फरक पडत नाही, कारण त्या व्यक्तीशी आपलं पर्सनल काही नाही. आम्ही कसे बरोबर आहोत हे दाखवून देण्याचं ह्याची गरज आम्हाला का आहे ही दाखवण्याची गरज, आणि ह्या सर्वांमधून किती व्यक्ती मोठा आहे हा प्रश्न राहत नाही. आणि या ठिकाणी जी गरज आहे लोकांची हीच मला वाटतं सर्वश्रेष्ठ आहे, हा दाखवण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला. आणि त्या माध्यमातून तुम्ही म्हटल्याप्रमाणे पहिल्या वर्षी जो प्रतिसाद होता, उशिरा शाळा सुरू झाली होती त्यामुळे आपण म्हणू शकतो की अल्प प्रतिसाद होता त्यावेळेस. तर जसा जसा आम्ही प्री प्रायमरीमध्ये बदल घडवला, नियमावलीमध्ये बदल घडवला, कारण सुरुवातीला जेव्हा पालकांनी इथे ऍडमिशन घेतली त्यावेळेस लोकांचं असं म्हणणं होतं की बाबा काही टीचर ज्या आहेत त्या अप टू द मार्क नाही आहेत, जशा अपेक्षा आहेत दुसऱ्या शाळांच्या तशा नाही आहेत. म्हणून त्या सगळ्या गोष्टींचा बारकाईनं अभ्यास त्या ठिकाणी आम्ही करायचा प्रयत्न करत होतो, मी करायचा प्रयत्न करत होतो, आणि नेहमी माझी शाळेशी त्या ठिकाणी भेट व्हायची, चर्चा व्हायची, आणि त्यातून काय करायला पाहिजे. आता शेवटी शाळा त्यांचं प्रशासन वेगळं आहे, पण मला असं वाटलं की जर ही पद्धत चेंज केली तर या शाळेचा विकास होईल. आणि तुम्ही बघत असाल परिणाम स्वरूप आपण जशी नियमावली बदल केली त्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली. आकांक्षा फाउंडेशनकडे पूर्वी फक्त प्रायमरी सेक्शन होतं, प्री प्रायमरी सेक्शन हे आकांक्षा फाउंडेशनला पण देऊन टाकलं शिकवण्यासाठी. मॅनेजमेंटमध्ये बदल झाला, शिक्षकांमध्ये बदल झाला, शिक्षण पद्धतीमध्ये बदल झाला, राहण्यामध्ये बोलण्यामध्ये फरक झाला, आणि त्याचा परिणाम स्वरूप आज आपण जी विद्यार्थी संख्या बघताय हे त्याचंच फळ आहे किंवा
आपण त्याचं प्रतीक आहे की जे बदल केले त्याच्यामुळे हा बदल ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मी एक ऐकलं होतं की ह्या शाळेमध्ये एक लायब्ररी होती आणि या लायब्ररीमध्ये अभ्यास करून आपल्या सिऊडच्या एका विद्यार्थ्याने MPSC ची एक्झाम क्रॅक केली. त्याविषयी काय सक्सेस स्टोरी काय सांगाल त्या लायब्ररीची? कारण की त्या लायब्ररीसाठी तुम्ही पण फाईट केले होते, कारण की इथे छोटी छोटी घरं आहेत, आपल्याला माहिती आहे शिल्प निर्मित घरं असल्यामुळे छोट्या घरामध्ये मोठी फॅमिली असेल किंवा म्हणजे एका घरामध्ये अभ्यास MPSCचा अभ्यास जो कॉन्सन्ट्रेशन करावा लागतो या सर्व एक्झामचा, MPSC म्हणा UPSC म्हणा, याच्या स्टाफ सिलेक्शनच्या एक्झाम असतात त्यासाठी कॉन्सन्ट्रेशन आणि शांतता खूप गरजेची असते. तर ते सर्व तुम्ही जाणून त्या लायब्ररी सुरू केली होती. त्या लायब्ररीचा इतिहास काय सांगा त्या शाळेमध्ये? मला वाटतं त्यावेळेस ही इमारत फक्त पडून होती. प्रशासन कोणता निर्णय घेत नव्हता की शाळा सुरू करायची नाही सुरू करायची. त्याशिवाय आमच्याकडे जी सिडकोची घरं आहेत ती 1 RK 1 BHK अत्यंत छोटी छोटी घरं आहेत आणि कुटुंब मोठं आहे, 5-6 मेंबर आहेत घरामध्ये. अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी अभ्यास करणं, एका साईडला TV चालू आहे, एका साईडला किचनचं काम चालू आहे, बाजूचा आवाज वगैरे. तर मला असं वाटलं की जरी वास्तू पडूनच आहे त्या ठिकाणी एखादी जर अभ्यासिका सुरू झाली तर इकडच्या विद्यार्थ्यांना खूप मोठा फायदा होईल. कारण ज्यावेळेस आम्ही चेंबूरमध्ये राहायचो त्यावेळेस आमची घरं छोटी छोटीच होती आणि आम्हालाही वाटायचं आम्ही कॉलेजमध्ये जायचो अभ्यास करण्याकरता लायब्ररीमध्ये. तर इथे जर ती वास्तू उपलब्ध आहे त्याचा आपण उपभोग का घेऊ नये अशा पद्धतीचा विचार करून आणि जी परिस्थिती आहे त्या सध्या ती म्हणजे नागरिकांची राहण्याची जी परिस्थिती आहे त्या सगळ्यांचा विचार करून या ठिकाणी आपण अभ्यासिका सुरू व्हावी अशी मागणी केली आणि ती त्वरित प्रशासनाकडनं मंजूर सुद्धा झाली. आणि मगाशी तुम्ही सांगितलं की आमच्या विभागातील 2 विद्यार्थी जे आहेत त्यांनी MPSC एक्झाम क्रॅक केलेले आहे आणि चांगल्या पदावरती ते आता नियुक्त झालेले आहेत. 100% हे त्यांचं यश आहे. त्यांनी अभ्यास केला म्हणून ते मला वाटतं पास झालेले आहे. परंतु कुठेतरी त्यांच्या प्रवासामध्ये थोडंफार आम्ही एखादं स्टेशन बांधलं. ते स्टेशन म्हणजे ही अभ्यासिका आणि त्या अभ्यासिकामध्ये आम्ही त्यांना कोविडमध्ये सुद्धा सपोर्ट केला. जेव्हा पूर्ण भारत बंद करण्याचा विषय होता त्यावेळेस सुद्धा आम्ही त्यांना सपोर्ट केला, बाबा चालू राहू द्या. आणि मला वाटतं एक वेळ अशी आली होती की ते कोविड सेंटर सुरू करायचं होतं, लायब्ररी हलवायची होती. त्यावेळेस सुद्धा 48 तासाच्या आतमध्ये आम्ही दुसरी पर्यायी व्यवस्था त्यांना करून दिली. त्यामुळे मला असं वाटतं जे नातं आहे या विद्यार्थ्यांची असेल त्या अभ्यासिकेची असेल ते जुडलेलं आहे आणि पुन्हा एकदा नवीन इमारतीमध्ये ही मोठ्या प्रकारची लायब्ररी अभ्यासिका सुरू होणार असा मला विश्वास आहे. तुम्ही नवीन इमारतीचा जरा उल्लेख केला. ते CBSE शाळा म्हणजे अजून एक इमारत शाळा या सिओड विभागात चालू करावी यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात. भूखंडही अलॉट झालेला आहे असं बातमी आहे. नक्की त्याची मागणी का मला करावीशी वाटली आणि साधारणपणे ती नागरिकांच्या सेवेमध्ये कधीपर्यंत येईल किंवा त्या शाळेचं बांधकाम कधी सुरू होईल? त्या मला असं वाटतं की हा जो भूखंड आहे हा विचाराधीन होता. पूर्वी सिडकोच्या विचाराधीन होता की या ठिकाणी शाळेसाठी किंवा शैक्षणिक रिलेटेड कोणते उपक्रम आहेत त्यासाठी हा भूखंड देण्यात यावा विचाराधीन होता. त्यावेळेस कोणती प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती. ती प्रक्रिया आम्ही स्वतःहून पूर्ण करून घेतली. महानगरपालिकेकडे हस्तांतरित करून घेतला 2015-16च्या दरम्यान हा जो भूखंड आहे. त्यानंतर मला असं वाटलं की ही इमारत जी आहे ती पुरेशी होणार नाही. दुसरा एक विषय असा आहे की सिडकोने जो महानगरपालिकेकडे प्रस्तावित केलेला भूखंड आहे त्याचं जर आपण नियोजन केलं नाही तर सिडको परत आपल्याकडे घेईल, तो कोणत्या तरी खाजगी व्यावसायिकाला देईल आणि त्यातून पैसे कमवण्याचा प्रयत्न सिडको करेल. तर त्यामुळे हा भूखंड आम्हाला जाऊ द्यायचा नव्हता आणि चेंज ऑफ यूज करणं एवढं सोपं नाहीये. तर त्यामुळे ती सुद्धा एक प्रकारची रिस्क होती. ते करायला गेलो तर कदाचित ती मागणी नामंजूर होईल आणि हा भूखंड परत सिडकोकडे जाईल का अशी भीती सुद्धा आमच्या मनामध्ये होती, म्हणजे माझ्या मनात होती. निश्चितच या प्रकारे माझ्या एक भविष्यातील एक असा विचार आहे की या ठिकाणी शाळेसोबत ज्युनियर कॉलेज सुद्धा सुरू करावं याची मागणी सुद्धा आपण केलेली आहे. आणि त्या इमारतीमध्ये येणाऱ्या काळामध्ये विभागातील नागरिकांना ॲडव्हान्स असं ज्युनियर कॉलेज कदाचित टेक्निकल कॉलेज सुरू करण्याचा पण आमचा प्रयत्न आहे. ते किती फिजिबल आहे, कशा प्रकारे होऊ शकतं यामागे सुद्धा थोडासा अभ्यास करून भविष्य कालामध्ये या ठिकाणी वोकेशनल ट्रेनिंग सेंटर किंवा नवीन इमारतीमध्ये किंवा या ठिकाणी ज्युनियर सिनियर कॉलेज या ठिकाणी सुरू करण्याचा आमचा मानस आहे. आणि त्या माध्यमातूनच आपण त्या भूखंड सिडकोकडून हस्तांतरित करून घेतला. त्याची पार्श्वभूमी अशी आहे की आता तो भूखंडाचा टेंडर सुद्धा झालेला आहे, फक्त आम्ही मंजूर नाही करून घेतलं. आता उद्या परवा कधी त्याचं काम सुरू होऊ शकतं.
पावसाळा आहे त्यामुळे काम चालू होण्यामध्ये थोडासा खंड पडतोय. परंतु पुढच्या वर्षी किंवा जानेवारी 2025 पर्यंत 24 पर्यंत ही इमारत लोकांच्या म्हणजे नागरिकांच्या वापरासाठी, विद्यार्थ्यांच्या वापरासाठी नक्कीच मिळेल अशी मला आशा आहे. आता आपण चर्चा करता करता अख्खी शाळाही आपण फिरली, जनतेने ही शाळा बघितली. सीबीएसई स्कूल महानगरपालिकेची वाटत तर म्हणजे मी जनतेला सांगेल की ही नवी मुंबई महानगरपालिकेची शाळा आहे. खास करून महानगरपालिकेची शाळा आहे की नाही हे तुम्ही तुमच्या कमेंटमध्ये तर सांगावं. भाई, एक शेवटचा प्रश्न. सीबीएसई शाळेमध्ये मुलांना म्हणजे महानगरपालिका सीबीएसई शाळा जी आहे त्या शाळेमध्ये किंवा नवीन शाळेमध्ये मुलांनी जास्तीत जास्त पालकांनी म्हणजे मुलांना विद्यार्थ्यांना इथे हे करावं, काय त्याला म्हणतात, ऍडमिशन घ्यावं. आणि हा अजून एक गोष्ट की ह्या शाळेला म्हणजे वेटिंग पण लागते मी ऐकले विद्यार्थ्यांची. तर म्हणजे इथल्या पालकांनी लवकर फॉर्म भरावे म्हणजे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या अगोदर, जेणेकरून मग तो त्रास होणार नाही विद्यार्थ्यांना की म्हणजे नंतर मग लेट झालं, मग आरटी मध्ये कुठे ऍडमिशन भेटताना मग इकडे आले, या सर्व गोष्टी होऊ नये. तर ह्या संदर्भामध्ये तुम्ही पालकांना काय आवाहन कराल? नाही, यावेळेस ज्यावेळेस आव्हान करायचा कालावधी होता त्यावेळेस आव्हान करून झालेलं आहे. नाही म्हणजे पुढच्या टर्मसाठी या मागच्या 2 वर्षामध्ये आम्ही लोकांना आव्हान करतच गेलो होतो की तुम्ही इकडे ऍडमिशन घ्या. परंतु आता अशी परिस्थिती होणार आहे की जेव्हा एक रेप्युटेशन स्थापित होतं, एक सेट होतं, त्यावेळेस लोकांची मागणी होती की ह्या शाळेमध्ये पुढच्या वर्षी मला ऍडमिशन मिळायला पाहिजे. आणि आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, शिक्षणामध्ये, होणाऱ्या शिक्षण पद्धतीमध्ये वेळोवेळी बदल करून लोकांना आश्चर्याला धक्का देणार. आणि पुढच्या वर्षी या ठिकाणी जशी आता ऍडमिशन नाहीच आहे, तुम्ही बोर्ड बघितला असेल बाहेर, फुल आताही पालक येत आहेत, ऍडमिशन मिळत नाहीये. दुःखाची गोष्ट वाटते कारण कॅपॅसिटी नाही वर्गामध्ये. एवढं हाऊसफुल आहे. ही एकमेव शाळा आहे जी हाऊसफुल आहे. म्हणजे मला तुम्हाला ही आनंदाची गोष्ट पण आहे आणि ज्यांचं ऍडमिशन होत नाही त्यांच्यासाठी दुःखाची पण बाब आहे. म्हणजे फक्त शिवडच नाही, नवी मुंबईतले आजूबाजूची लोक, स्थानपाडा जुईनगर पर्यंत लोक जे आहेत ते लोक ह्या शाळेची मागणी करत आहेत. त्यांचा असा व्ह्यू आहे की आम्ही ऑनलाईन पद्धतीचं शिक्षण या ठिकाणी पाहिलेलं आहे. कधी काळी त्यांच्या मुलांना या ठिकाणी ऍडमिशन मिळालं होतं एका मुलाला, आणि ते कसं शिकवतात हे त्यांनी अनुभवलेलं आहे. त्यामुळे दुसऱ्या मुलाला सुद्धा या ठिकाणी ऍडमिशन मिळावं, जेणेकरून त्यांचे पैसे बचत होतील आणि भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीचं शिक्षण या ठिकाणी मिळेल. म्हणून मला वाटतं मी लोकांना आव्हान यासाठी नक्कीच करेल की बाबा वेळेला तुम्ही अप्लाय करत जा, उशिरा येऊ नका. पुढच्या वर्षी अशी परिस्थिती होईल की म्हणजे इमारत सुरू झाली तर काय अडचण येण्याची शक्यता कमी आहे. परंतु भविष्य काळामध्ये ही शाळा ही ट्रेंड सेटर झालेली असेल, ऑलरेडी झालेली आहे. त्याचं अनुकरण जे आहे नवीन हळूहळू होत आहे. लोक मागणी करत आहेत सीबीएसई शाळेची. आणि मला वाटतं हा एक जेव्हा आपलं अनुकरण कोणी करतं तेव्हा तो यशस्वी होण्याची पहिली स्टेप असते. आणि इथे संपलेलं नाही आहे सगळं काही. मला वाटतं इथून पुढे सुद्धा ही शाळा अशी प्रगती करत राहील. इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत असतील, नियमावलीच्या बाबतीमध्ये असतील, आपण यामध्ये चांगल्या प्रकारे सुधारण्याचा प्रयत्न करू. मग स्पोर्ट्स असेल, म्युझिक असेल, कॅरिक्युलम ॲक्टिव्हिटीज असतील, मुलांच्या इतर बाबींच्या काही असतील, इतर बाबी असतील, यावरती सुद्धा लक्ष देण्याचा प्रयत्न यापुढे राहील. शिस्तबद्धता याच्यावरती लक्ष देण्यात येईल. आता आपण बघताय की या ठिकाणी थोडं सैल पद्धतीचं आहे, पण मी मागेच 1 महिन्यापूर्वीच प्रशासनाला बजावलेलं आहे. ज्या पद्धतीने खाजगी शाळांमध्ये येण्या आणि जाण्यामध्ये रिस्ट्रिक्शन असतात, सिक्युरिटी असते, त्याप्रमाणे इथे सिक्युरिटी ऑलरेडी आहे, परंतु सक्त करण्याची गरज जी आहे त्यांना सांगितलेली आहे. आणि तुम्हाला महिन्याभरात सुद्धा दिसेल की कशा पद्धतीचं, आणि त्यांनी सुरू पण केलेलं आहे. मला वाटतं ते लोक अलाव करत नाही लोकांना. त्यामुळे ठराविक वेळेमध्ये येणं आणि जाणं एक लोकांना सुद्धा भावेल अशा पद्धतीची शिस्त या ठिकाणी लोकांना दिसेल, एक अनुशासन दिसेल. आणि भविष्य काळामध्ये ही शाळा जी आहे ही नवी मुंबईमध्ये नाव लौकिक करेल असा मला विश्वास आहे. खूप खूप धन्यवाद भाई की तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि ही सक्सेस स्टोरी जी आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या सीओड्स विभागातल्या सेक्टर 50 मधली ती आपण जाणून घेतलेली आहे. मी पुन्हा एकदा नागरिकांना आवाहन करेल की जी ही शाळा आहे हे शाळा कशा प्रकारे उभी राहिली, म्हणजे शाळेची पहिली शाळेच्या इमारतीची वीट रचण्यापासून अगोदरचा इतिहास हा नागरिकांना अजिबात माहिती नव्हता. तेव्हा आज आपण ह्या मुलाखतीतून विशालभाई डोळस यांच्या सोबत जी आपण चर्चा केली, त्याच्यावरती मुलाखत केली, या मुलाखत उलगडला गेलेला आहे. तर मी नागरिकांना आवाहन करेल आणि प्रशासनालाही आवाहन करेल की अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाला सहकार्य करतात प्रत्येक माध्यमातून त्यांचं ऐकत जावं. आणि अशा प्रकारे शिक्षणाचं जे विद्यादान सर्वश्रेष्ठ दान आपण बोलू शकतो. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते घेतल्याशिवाय तो गुरगरणार नाही विद्यार्थी, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं. त्यांचं ते लिखित आहे. त्याच्यामुळे शिक्षण योग्य वेळेत योग्य
ऍटमॉस्फिअर मध्ये देणे यासाठी विशाल डोळसे यांनी खूप प्रयत्न केला आणि ते प्रयत्न आपण जाणून घेतलेले आहेत. तर आम्ही आशा करतो की तुमची येणारी जी पुढची इमारत आहे शाळेची, त्या शाळेच्या इमारतीलाही सीबीएसईचा दर्जा प्राप्त व्हावा. तर तुमचा विचार आहे की कॉलेज इकडे स्किलेबल कॉलेज तिथे चालू, वोकेशनल कोर्सेस तिकडे चालू आहे, टेक्निकल कॉलेज तिकडे सुरू व्हावं. या संदर्भात आम्ही तुम्हाला पालिका प्रशासनाकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा येतो आणि खूप खूप अभिनंदन की तुम्ही आम्हाला या गोष्टीसाठी वेळ दिला म्हणून. धन्यवाद.